नमस्कार मित्रांनो. तर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 6 मार्चच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णव ईश्वरीला घेऊन घरी येतो. शेजार-पाजारची मुलं आलेली असतात. ती सगळी मुलं रंग खेळत असतात. ते अर्णवला रंग लावणार असतात. ईश्वरी म्हणते, नका त्यांना लावू, त्यांना नाही आवडत. अर्णव म्हणतो, आज आवडेल, तू लाव मला. ती मुलं अर्णवला रंग लावतात. ईश्वरी म्हणते, मला पण लावा ना. एक मुलगी म्हणते, अगं ताई, माझी आत्या म्हणते की लग्नानंतर पहिला रंग हा नवऱ्याने लावायचा, म्हणजे त्याने प्रेम वाढतं. अर्णव ईश्वरीच्या गालाला रंग लावतो. थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी दोघंही रूममध्ये येतात. अर्णवने ईश्वरीच्या वेलकमसाठी खूप छान रूम सजवलेली असते. अर्णव ईश्वरीला उचलून आतमध्ये घेऊन येतो. ईश्वरी ते बघते आणि तिला आनंद होतो. ईश्वरी मनात म्हणते, सर, आपल्यातलं प्रेम हे असंच वाढू दे. आता अर्णव ईश्वरी यांच्यामध्ये पुन्हा मैत्री होऊ लागली आहे. पण हा मैत्री ते प्रेम असा जो प्रवास आहे तो कसा होतोय ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की ईश्वरी शुद्धीवर आली आहे हे अर्णव फोन करून घरी कळवतो. वल्लरीच्या अंगातून जीव निघून गेल्यासारखं होतं. वल्लरीला वाटतं की आता ईश्वरी पूर्ण शुद्धीत आहे म्हटल्यावर ती धुमाळचं नाव घेणार आणि त्यानंतर धुमाळ माझं नाव घेणार. वल्लरी खूप घाबरलेली असते. तर इथे राकेशला अंजलीचा फोन येतो म्हणून राकेश धावत पळत घरी येतो. तो अंजलीला विचारतो, अंजली, काही त्रास होतोय का? अंजली म्हणते, अहो, कुठे गेला होतात तुम्ही? मी झोपेतून उठले आणि तुम्ही नव्हतात. ती समोर बघा, पाल आहे, मला खूप भीती वाटते. राकेश मनात म्हणतो, कसली बावट बाई आहे ही. हिचा भाऊ जर करोडपती नसला असता ना तर हिला बरोबर जागा दाखवली असते. राकेश प्रेमाने त्या पालीला हाकलून लावतो. अंजली राकेशकडे येते आणि ती त्याला मिठी मारते. अंजलीचं लक्ष राकेशच्या खांद्याकडे जातं. राकेशच्या खांद्याला रक्त लागलेलं असतं. अंजली विचारते, अहो, हे काय झालंय तुम्हाला, रक्त? राकेश म्हणतो, अगं नाही, मी आता चाळीत येत होतो ना तेव्हा लहान मुलं रंग खेळत होती आणि त्यांनी माझ्या अंगावर रंग टाकला. अंजली यावर विश्वास ठेवते आणि राकेशसाठी चहा बनवायला जाते. तर इथे अर्णव ईश्वरीसाठी फुलं घेऊन येतो. अर्णवला वाईट वाटत असतं. ईश्वरीला एवढं लागलं आणि आपण तिला ओरडलो म्हणून त्याला गिल्ट आलेलं असतं. ते गिल्ट कमी करण्यासाठीच त्याने फुलं आणलेली असतात. अर्णव ईश्वरीच्या हातावरून प्रेमाने हात फिरवतो, तिला प्रेमाने नाश्ता भरवतो आणि औषधं वगैरे देतो. घरातले सगळे तिथे येतात. आजी ईश्वरीला विचारतात, ईश्वरी, अगं, तू जंगलात गेली कशासाठी होतीस? ईश्वरी खोटं सांगते. ईश्वरी म्हणते, मला कळलं होतं की बाबांसाठी त्या जंगलामध्ये काही जडीबुटी मिळते म्हणून मी गेले होते. वल्लरी घाबरलेलीच असते. तिला सारखं वाटत असतं की ईश्वरीने आपल्याला त्या जंगलात पाहिलं का काय. तर थोड्या वेळाने घरातले सगळे निघून जातात आणि अर्णव ईश्वरीसाठी 4-5 डॉक्टरांची टीम अरेंज करतो आणि ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी, तू पूर्ण बरी व्हावी म्हणून हे सगळे डॉक्टर आहेत. ईश्वरी म्हणते, सर, अहो, एवढे सगळे डॉक्टर माझं शरीर बरं करण्यासाठी आणि माझं मन बरं करण्यासाठी. अहो, माझं दिल खुश असेल ना तर मी पटकन बरी होईल. आता हे जेवणच बघा ना, कसं अळणी जेवण आहे. हे वरण भात मला नाही आवडत. आहे जेवण कसं इंदोरी स्टाईलमध्ये असलं पाहिजे, म्हणजे माझं दिल खुश होईल आणि मी पटकन बरी होईल. अर्णव विचारतो, म्हणजे नेमकं काय पाहिजे काय तुला? ईश्वरी म्हणते, अर्णव सर, अहो, लग्नानंतर आपला पहिला व्हॅलेंटाईन होता, तो सुद्धा असाच निघून गेला. आपण काही स्पेशल केलंच नाही आहे. प्लीज काहीतरी स्पेशल करा. अर्णव असं दाखवतो की त्याला काही कळलेलंच नाही आहे. ईश्वरी रागवते आणि झोपते. थोड्या वेळाने अर्णव बाहेर येतो. इथे आकाश, आजी अंजलीवरती रागवलेल्या असतात. पण अर्णव अंजलीला समजून घेतो. अर्णव म्हणतो, बरं झालं ताई इथे आली नाही. ताई जर इथे आली असते ना तर तिला ईश्वरीची अवस्था बघवली गेली नसते. अर्णवचा एवढा समजूतदारपणा बघून आकाशला अंजलीचाच राग येतो. आकाश अंजलीच्या घरी भेटायला जातो. अंजली आकाशला बघते आणि त्याला म्हणते, अरे आकाश, आलास तू? ये ना, बस ना. आकाश म्हणतो, दी, मी इथे बसायला नाही आलोय. अगं ईश्वरी अशी मरणाच्या दारात पडलेली असताना तू हा कसला राग धरून बसलीस ग? एवढा कसला राग आलाय तुला? मला माहिती आहे, ईश्वरीने, अर्णवने तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा अपमान केला आणि म्हणून तू घर सोडलंस. अगं, घर सोडलं तरी माणसं सुटत नसतात ना. अगं, ईश्वरीला एवढं लागलं आणि मी फोन केला होता तुला हे सांगायला, तर तू साधा फोन घ्यायला सुद्धा आली नाही.
अगं तुला एवढीसुद्धा वाटलं नाही का काहीच? त्या ईश्वरीचा त्रास आम्हाला कुणाला बघवला जात नव्हता आणि दादा स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. अगं त्याच्या वयाचं कोणीच नव्हतं. तू त्याच्या वयाची आहेस, तू त्याला समजून घेते, तो तुझ्याकडे मन मोकळं करतो आणि अशा वेळेला तू त्याच्याकडे नव्हतीस. एवढा कसला राग आला होता तुला? दी, अशा वेळेला राग बाजूला ठेवायचा असतो आणि आपल्या माणसांना धीर द्यायला यायचं असतं. तू आज जे वागलीस ना ते मला अजिबात पटलेले नाही आहे. मला तर आता वाटतंय की या अंजलीला मी ओळखतच नाही. अंजली आपली बाजू सांगायला जाते, पण आकाश म्हणतो मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे. आकाश रागावून तिथून निघून जातो. तर इथे ईश्वरी झोपेतून उठते आणि तिला तो वॉर्ड पूर्ण सजवलेला दिसतो आणि तेवढ्यात ईश्वरीकडे तिच्या आवडीचे सगळे पदार्थही येतात. ईश्वरी खूप खुश होते आणि अर्णव व्हॅलेंटाईनचा एक केक घेऊन येतो. तो ईश्वरीला व्हॅलेंटाईन डे विश करून तिला केक भरवतो आणि ईश्वरी किती स्पेशल आहे हे तिला फील करून देतो. तर इथे अंजली आकाशच्या बोलण्याचा विचार करत असताना राकेश इथे येतो. अंजली राकेशला जाब विचारते. अंजली म्हणते, अहो तुम्हाला माहिती होतं ना ईश्वरी बेशुद्ध आहे, ती मरणाच्या दारात आहे, तिला ॲडमिट केलं आहे, मग तुम्ही मला का नाही सांगितलं? राकेश म्हणतो, अगं अंजली तू हळवी आहेस आणि यांनी तुला घरी बोलवण्यासाठी मुद्दाम हे सगळं केलं आणि म्हणून मी नाही सांगितलं. अंजली म्हणते, नाही हो, ती खरंच ॲडमिट आहे आणि ती असं का करेल? राकेश म्हणतो, हे बघ अंजली, मला वाटलं तसं मी केलं आणि मला खरंच वाटलं, मनापासून वाटलं की ते सगळे मुद्दाम करतायत आणि म्हणून मी सांगितलं नाही. अंजली म्हणते, असं कसं बोलता हो तुम्ही? अहो ईश्वरी मरणाच्या दारामध्ये पडलेली होती. एरवीचं जाऊ द्या हो, मला माहिती आहे त्या सगळ्यांनी तुमचा अपमान केला, तुम्हाला त्रास दिला आणि त्या सगळ्याचा मला त्रास झाला. पण अशा वेळेला जेव्हा ईश्वरी मरणाच्या दारामध्ये होती त्यावेळेस मी जायला नको का? अहो मला एकदा तरी अर्णवला भेटायला हवं होतं ना आणि तुम्हीच मला काही सांगितलं नाही. राकेश म्हणतो, सॉरी चुकलं माझं, मला वाटलं एवढं काही सिरियस नसेल आणि म्हणून मी तुला सांगितलं नाही. आकाश म्हटला की ईश्वरी पडली, मला वाटलं काही पडली असेल इकडे तिकडे, तुला टेन्शन होऊ नये म्हणून मी बोललो. माफ कर, मला चुकलं माझं, दे शिक्षा मला आणि संपून टाक हे सगळं. अंजली म्हणते, नको हो, असं नका बोलू तुम्ही. राकेश म्हणतो, चल तुझ्या भाऊजाईला भेटून आणतो. अंजली राकेश लगेच ईश्वरीला भेटायला निघतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.